असले सगळे नवे प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार पृथ्वीवर फक्त जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाचे यूट्यूब चॅनल संदीप खंबाट एडिटवरील एका नवीन व इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला प्रीव्ह्यूमध्ये जसा व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. फक्त आपल्या व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा. ओके, तर तुम्ही जे आपल्या स्क्रीनवरती जे ॲप्लिकेशन बघताय, या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण तो व्हिडिओ क्रिएट करणार आहे. तर पहिल्याच नाव आहे कॅपकट प्रो आणि दुसऱ्याचं नाव आहे सिंगापूर प्लस VPN. तर हे सिंगापूर प्लस VPN जे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती इझिली भेटून जाईल. आणि जे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन आहे विदाऊट वॉटरमार्कचं, तर हे विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्रामवरती मी अपलोड केले. टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. टेलिग्रामवरती जायचं आहे. हा जो आपला कॅपकट ॲप्लिकेशन याला तिथून डाउनलोड करायचं आहे. आणि मी एक सॉंग्सचा व्हिडिओ दिलेला आहे बीटचा, तो व्हिडिओ देखील तिथून तुम्ही डाउनलोड करायचा आहे. आणि टेलिग्रामला नक्की जॉईन व्हायचं, कारण की आपण तिथं नेहमी फ्री मटेरियल अपलोड करत असतो. एवढं करून झाल्यानंतर ना सिम्पली आपलं जे सिंगापूर नावाचं VPN याला इथं कनेक्ट करायचं आहे. कनेक्ट झाल्यानंतर आपलं कॅपकट ॲप्लिकेशन जे आहे त्याला इथून ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. सिम्पली इथून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि मी जो एक बीटचा व्हिडिओ देणार ना, तो स्वतः आधी इथं ॲड करून घ्यायचा. ओके, सो तर तो व्हिडिओ अशा प्रकारे असणार आहे. या व्हिडिओला तुम्ही इथं ॲड करायचं आहे. ओके, ॲड झाल्यानंतर जे ना समोर अशा प्रकारे स्क्रोल करून व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, खाली स्क्रोल करायचं अशा प्रकारे. आणि तुम्हाला एक ऑप्शन भेटेल हॅशटॅग ॲडिओचा. तर सर्वात आधी असं इथून तुम्ही हॅशटॅग ॲडिओ करून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर समोर जायचं आहे. समोर गेल्यानंतर इथं आपला गाण्याचा आयरोवरती उठला आहे. सिम्पली याच्यावरती क्लिक करून खाली स्प्लिट दिसून तुम्हाला कोपऱ्यात एक नंबरला सिम्पली इथं एक कट लावायचा आहे. त्याच्यानंतर समोर गेल्यानंतर इथं एक कट लावायचा आहे. ओके, आपला पहिला कट येतो मित्रांनो 16 व 14 सेकंदाच्या मधात आणि एक 14-16 सेकंदाच्या पाठीमागे. एवढं करून झाल्यानंतर ना साईज 2 बोटांनी वाढून घ्यायचे. एक नंबरच्या कटवरती क्लिक करून खाली अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे. आणि तुम्हाला एक ऑप्शन दिसेल रिफ्लेक्सचा, सिम्पली रिफ्लेक्सवरती जायचं आहे, फोटोत जायचं आहे. आणि इथं फोटोवरती आल्यानंतर ना तुमचा जो पण कोणता फोटो असणार ना, तो फोटो इथून सिलेक्ट करून त्याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करायचं. ओके, सपोज आता हा फोटो आहे, सिम्पली याला अशा प्रकारे ॲडजस्ट वगैरे करायचं. सेम प्रोसेस करायची तुम्ही दोन्ही फोटोला. एवढं करून झाल्यानंतर जे ना तुम्ही काय सुद्धा करायचं नाही, मी जर सांगतो फक्त तसं करायचं आहे. आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आता मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे ना, सो आता तुम्हाला सांगतो कशा प्रकारे त्याला इफेक्ट व ॲनिमेशन अप्लाय करायचे. सिम्पली काय करायचं, साईज 2 बोटांनी वाढून घ्यायचे. साईज वाढून घेतल्यानंतर इफेक्टवरती यायचे. तुम्ही एक नंबरचा हा जो आपला फोटो आहे ना, सिम्पली इथे यायचे. इथं आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तुम्ही इथं वरती सर्च करायचं आहे TV. ओके, TV सर्च करून झाल्यानंतर ना तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. आणि जे तुम्ही 2 नंबरला TV ऑफ नावाचे जे इफेक्ट आहे, इफेक्ट तुम्ही याला इथं अप्लाय करायचं आहे. ओके, तर हे इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर ना समोर यायचं आहे. समोरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये ब्लॅक फ्लॅश 2 नावाचं जे इफेक्ट इथून दिसायला भेटेल, याच्यावरती याला अप्लाय करायचं आहे. आणि याची लेंथ लास्टपर्यंत वाढून घ्यायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर थोडं समोर यायचं आहे. थोडं समोर आल्यानंतर जे ना इफेक्ट व व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला ट्रेंडिंगला व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं एक इफेक्ट भेटेल. हे इफेक्ट याला इथून अप्लाय करून याची जी लेंथ ते लास्टला घेऊन यायचे, लास्टपर्यंत वाढून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर आता हे जे इफेक्ट आहे आपलं, हे इफेक्ट व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर जे ना तुम्हाला दावतो आता. ओके, तर अशा प्रकारे याला काय करायचं आहे, इथून तुम्ही इंटरनेट प्रॉब्लेम येते मित्रांनो थोडा, तर प्लीज थोडं ॲडजस्ट करा. सिम्पली याचं जे नाव आहे तुम्हाला इथं नाव दावतो, ग्लिच नावाचं इफेक्ट आहे. तर काय करायचं माहिती का, तुम्ही इफेक्टमध्ये जायचे. इफेक्टमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. आता तुम्हाला व्यवस्थित पण सांगतो. व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला ग्लिच नावाचं ऑप्शन दिसेल. ग्लिचवरती जायचं आहे. ग्लिचवरती गेल्यानंतर खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला जे ग्लिच नावाचे जे इफेक्ट बघता, हे इफेक्ट याला इथं अप्लाय करायचं. ओके,
इफेक्ट अप्लाय करायचं. इफेक्ट अप्लाय करून झाल्यानंतर याची लास्टपर्यंत वाढून घ्यायची. सो आता एवढं करून झाल्यानंतर ना तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिलात ना मित्रांनो, तो व्हिडिओ आपला इथं क्रिएट झाला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन नवीन इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू मंडळी पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.